तांदळाचे खुसखुशीत पापड बनवण्यासाठी मी 5 दिवस तांदूळ भिजत ठेवलेले. तांदूळ 5 दिवस भिजल्यानंतर दळून आणून एक माप तुम्ही कशात पण घेऊ शकता. वाटी, डबा जे माप घेतलेलं आहे त्याच मापाने, पीठ घेतलेलं आहे त्याच मापाने 7 माप पाणी घ्यायचं आहे आणि भिजवायला पाणी वेगळं परत आणि वेगळं घ्यायचं आहे. म्हणजे टोटल 8 ते 8.5 माप पाणी लागतं भिजून घ्यायसाठी. मी 1.5 माप पाणी घेतले आणि पीठ छान भिजून घेतलेले आहे. आणि उकळल्या पाण्यात चवीनुसार मीठ आणि मी बेकिंग सोडा स्पिंच टाकलेला आहे. तुम्ही पापड खार टाकू शकता आवडीनुसार. आणि जे पीठ भिजून घेतलेले आहे त्यात पाण्यात ओतून घ्यायचे आहे. पापड एवढं छान बनतात खुसखुशीत आणि करून पहा. पीठ ओतून घेऊन छान उकळी घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटात पीठ छान उकळून येते. पीठ छान शिजून छान आल्यानंतर तुम्ही त्यात एकच शिजवल्या पिठामध्ये तुम्ही वेगवेगळे कलरचे पापड घालून घेऊ शकता. पीठ शिजवल्यानंतर वेगळे करून पापड कलर घालून त्यात पापड बनवू शकता. हे पहा पीठ छान शिजलेलं आहे आणि मी त्यात असं ग्रीन कलरचे पापड बनवण्यासाठी मी त्याच पिठामधून थोडं पीठ घेऊन बाजूला त्यात फूड कलर आपले ग्रीन फूड कलर घेतलेला आहे आणि त्याचे पापड ग्रीन पापड तयार केलेले आहे. घालून घ्यायचे पापड जास्त कमी वेळेत आणि छान खुसखुशीत पापड तयार होतं. करून पहा. हे पहा ग्रीन छान कलर आणि परत आणि थोडं पीठ घेऊन मी त्यात लाल कलरचे पण फूड कलर वापरून त्याची पण पापड तयार करून घेतले. एकच शिजवल्या पिठाला जास्त प्रमाणात शिजवून पीठ त्यात वेगवेगळे कलरचे पापड तयार करून घेऊ शकता. हे पहा छान पापड तयार. आणि जिरं मी त्यात पाण्यात टाकलेलं नाही ते थोडं नंतर टाकून प्रत्येक ह्याच्यामध्ये पापड घालून घेतले आहे. तुम्ही पण करून पहा. छान पापड होतील. आणि हे राहिलेल्या पिठामध्ये पापड घालून घ्यायचे आहे आणि छान पापड बनवतात. आणि कमी मेहनतीमध्ये भरपूर सारे पापड तयार होतात आणि कमी गॅस पण लागते. करून पहा. हे पहा छान पापड तयार झालेले आहेत. तळून पण दाखवते. एवढं छान खुसखुशीत तयार होते ना, खायला तोंडात टाकले की लगेच विरघळतात. कमी मेहनतीमध्ये उन्हाळ्याचे असे पापड रेसिपी करून पहा. छान वाटेल तुम्हाला करून खाल्ल्यानंतर. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. हे पहा किती छान पापड तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर व्हिडिओ वॉचिंग.